वाळिंबेंकडे आपण हाच प्रश्न घेऊन जाऊया. वाळिंबेजी, जसा यांनी उल्लेख केला की कर रूपाने आपल्याकडनं सर्वाधिक पैसा जातो, मात्र त्या तुलनेत आपल्याला मिळणाऱ्या तरतुदी आहेत केंद्राकडनं विशेषतः त्या फारशा प्रमाणात नाही आहेत किंवा समाधानकारक नाही आहेत. केंद्र सरकारचा हा अप्रोच तुम्हाला कसा वाटतो? याच्या अप्रोचबद्दल काय बोलणार, म्हणजे आपण गेले कित्येक वर्ष, म्हणजे मला तर वाटतं गेले 10-12 वर्ष आपण हेच म्हणतोय की महाराष्ट्र हे सर्वात जास्त कर देणार असून सुद्धा महाराष्ट्राला कायम इग्नोर केलं जातं. एक सापत्न वागणूक मिळते असं मी स्पष्ट सांगतो. आणि याच्यामध्ये ना मी मगासच्या मुद्द्यावर पुन्हा येतो, सॉरी, कारण की फिस्कल डेफिसिटवर आपण बोलत होतो की ते 9% आत्ता त्यांनी जे मर्यादित ठेवले आणि ते आता इट विल कम डाऊन टू 4.5% इन येत्या 3 वर्षात 4.5% आणण्याचा मानस आहे. याच्यात ना एक धोका पण मला वाटतो. एक तर फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, हे सगळं मान्य आहे, पण याचा अर्थ आपला पब्लिक एक्सपेंडिचर हा कमी होणार आहे. एकीकडे आपण म्हणतो की माझा कर्जाचा डोंगर मी कमी करतोय आणि त्याकरता मी आता करणार नाही, आणि 11.11 लाख कोटीची जी तरतूद आहे ती त्यांनी अंतरिम बजेटमध्येच केलेली आहे. त्यामुळे आता या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त काही भर दिलेला नाही, रेल्वेबद्दल तर काहीच बोललेलं नाही. आणि त्यामुळे येत्या 3 वर्षात जर फिस्कल एक्सपेंडिचर कमी होणार असेल आणि जर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट झाली नाही तर ती धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. आणि आणखीन एक दुसरा मुद्दा, मला चांगला मुद्दा तो मी सांगतो, तो असा आहे की मगाशी मी CSR बद्दल जे बोलत होतो, तर आता त्यांनी जे 500 कंपन्यासाठी त्यांनी एक जी योजना आणली, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी योजना, ज्यामध्ये सरकार 5,000 रुपये स्टायपेंड देणार आहे आणि प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा काही रक्कम भरायची आहे. तर त्या प्रायव्हेट कंपन्यांना CSR फंड त्याकरता युटिलाइज करता येणार आहे. मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे सरकारने खरंच चांगलं केलं. अगदी 2 गोष्टी मला तुम्ही तो जो मुद्दा मांडलाय की कराच्या तुलनेत आपल्याला जे अपेक्षित आहे ते त्या तरतुदी महाराष्ट्राला मिळत नाही आहेत, आणि सर्वात महत्वाचा धोका म्हणजे जर वित्तीय तूट कमी, साधी गोष्ट घ्या, अगदी वित्तीय तूट जर कमी होणार असेल तर भांडवली जो खर्च करणं अपेक्षित आहे तो सुद्धा कमी होणारच आहे. कारण तूट तुम्हाला कमी करायची आहे, कधी कमी होणार, तुम्ही खर्च कमी कराल तर त्याचा पायाभूत सुविधांवर परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटत नाही फडणवीस सर? कसं आहे की आपण जेव्हा वित्तीय तुटीचा विचार करतो त्यावेळेला एकांगी खर्चाचा विचार करून हे पुरेसं नाही. आपल्याला उत्पन्न आणि खर्च यातनं वित्तीय तूट ही साधली जाते. आपल्याकडे कसं झालेलं आहे की जसं गेल्या वर्षी झालं 2023-24 मध्ये किंवा आत्ता 2024-25च्या पहिल्या तिमाहीमध्ये जे प्रत्यक्ष कराचं जे उत्पन्न आहे ते सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्ती त्यांना मिळालं. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की अंतरिम अर्थसंकल्प आणि आताचा अर्थसंकल्प ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी दोन्हीमध्ये वित्तीय तूट सरकारला कमी करण्यामध्ये हे सहज शक्य झालं. 0.2% दोन्ही वर्षांमध्ये त्यांनी ती कमी केलेली आहे. ह्याला कारण उत्पन्नामध्ये असलेली जी वाढ आहे. आणि आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की 2023-24 हे जे वर्ष आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेट प्रॉफिट्स आणि त्याचा जो GDPशी असलेला रेशो हा अनेक वर्षांमधला उच्चांकावरती पोचलेला आहे. आणि त्यावेळेला काय होतं की कॉर्पोरेट कर हे अर्थातच जास्ती भरले जातात आणि त्यामुळे उत्पन्न वाढण्याची बॉयन्सी हा पण त्यातला एक विचार आपण केला पाहिजे. केवळ वित्तीय तूट कमी होणार म्हणून खर्च कमी होणार अशा आपण निष्कर्षाला पोचणं हे योग्य होणार नाही. कारण हे दोन्ही गोष्टींचा मेळ होऊन हे ठरत असतं. त्यामुळे एक माझा जो अनुभव आहे गेले कितीतरी वर्षांचा की ज्याच्यामध्ये जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अशा प्रकारचे टूल्स सरकार वापरत आहे त्याच्यामधनं दरवेळेला सरकारचे जे अंदाज आहेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर मिळवण्याचे त्याच्यापेक्षा जास्ती कर हा सरकारच्या रेव्हेन्यूमध्ये जमा झालेला आहे. कदाचित तो ट्रेंड जर पुढे राहिला तर आपल्या खर्चावरचं प्रेशर नाही. पण फडणवीस सर, कालच्या आर्थिक पाहणी अहवालात यावरच तर शंका उत्पन्न करण्यात आली आहे की आपण विकसनशील देश आहोत, आपली इकॉनॉमी जर AI वर आधारित व्हायला लागली तर तो धोका आहे पुढे असं म्हटलेलं आहे. नाही, तुम्ही गोष्टींची गल्लत करताय. AI सरकारने वापरणं ह्याच्यामुळे कर उत्पन्न वाढलेलं आहे, तो एक वेगळा विषय झाला. जो कालच्या सर्वेक्षण अहवालामध्ये जो मांडलेला विषय आहे तो AI मुळे रोजगारावरती काय परिणाम होणार, त्यामुळे हे 2 वेगवेगळे विषय आहेत. AI मुळे जो परिणाम होणार आहे तो जी आत्ता लोकांकडे कौशल्य आहेत ती पुरेशी नाही आहेत. आणि AI मुळे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आज
एखादा कोडर आहे, जो एखादा त्याच्यासाठी जॉब आहे की ज्याच्यामध्ये तो कोडिंग करतो, उद्या AI मुळे तुम्हाला थेट कोडिंग तयार होऊन मिळणार आहे आणि त्यामुळे नवीन संधी निर्माण होणार आहेत, पण त्याच्यापेक्षा अधिक ह्या संधी जाणार आहेत, कारण जी अतिशय सरळपणे करण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या सहजतेने ऑटोमेट करता येतात त्या मोठ्या प्रमाणावरती व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे या दृष्टीने तयारी करणं, आणि म्हणून त्यांनी थेट जरी बोलले नसले तरी हे जे नवीन रोजगार निर्मिती आपल्याला करायची किंवा कौशल्य विकास आहे तो त्याच दृष्टीने करावा लागणार आहे. तो अर्थात तपशिलाचा भाग आहे, पण ते करावं लागेल. मला वाटतं AIचं ऍप्लिकेशन सरकारने करणं आणि AIचा रोजगारावरती परिणाम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणून मी थोडं त्याला खुलासा केला. वित्तीय तुटीचा मुद्दा सध्या राम भोगले सर आपल्याकडे आपण चर्चेत घेतलेला, तुम्ही आता काही तांत्रिक कारणास्तव कदाचित चर्चा ऐकू शकला नव्हतात, म्हणून मी तुम्हाला सांगतो की वित्तीय तूट कमी झाली तर त्याचा परिणाम भांडवली खर्चावर होणार आणि त्यामुळे पायाभूत सुविधा आणि इतर सगळ्याच गोष्टींवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो अशी भीती मगाशी वाळिंबे सरांनी आणि आता फडणवीस सरांचं थोडं वेगळं मत आहे. पण तुम्हाला असं खरंच वाटतं का वित्तीय तूट कमी झाल्यामुळे भांडवली खर्चावर परिणाम होईल आणि त्याचा लॉंग टर्म इफेक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो? असं होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. भविष्यात काय होईल हे सांगणं फार अवघड आहे, पण गेल्या काही वर्षाचा अभ्यास आपण केला तर वित्तीय तूट कमी करत असताना भांडवली खर्च आपण वाढवतोय आणि हा भांडवली खर्च आपण उत्पन्नाची साधनं वाढवून वाढवतोय हे स्पष्टपणे दिसतंय. GSTचं कलेक्शन असेल किंवा डायरेक्ट टॅक्सचं कलेक्शन असेल, यात होणारी जी वाढ आहे यातनं अनेक गोष्टी आपण साध्य करतोय आणि ती वाढ जोपर्यंत आपल्याला त्यात सातत्य ठेवता येईल तोपर्यंत वित्तीय तूट कमी करूनही भांडवली खर्च वाढवता येतील. म्हणजे भांडवली खर्च वाढवण्याकरता वित्तीय तूट वाढवायला पाहिजे हे कधी होतं, जेव्हा तुमचे उत्पन्न वाढत नसतं तेव्हा ते गरजेचं असतं. पण आता मला स्वतःला असं वाटत नाही की ते करणं तेवढं महत्वाचं आहे, गरजेचं आहे, कारण गेल्या 4-5 वर्षात देशांनी वित्तीय तूट म्हणजे करोना नंतरच्या काळात वित्तीय तूट कमी करत असतानाच भांडवली खर्च वाढवलेले आहे. पण तुम्ही या भांडवली खर्च केलेल्या भांडवली खर्चांच्यातनं तुम्ही जो आता मुद्दा मांडलात की उत्पन्न वाढत चाललेलं आहे त्यामुळे वित्तीय तूट कमी करून जरी भांडवली खर्च उलट वाढतोय पण उत्पन्नही वाढतंय, पण आपलं जे उत्पन्न आहे किंवा आपले जे रोजगार आहेत ते प्रामुख्यानं सेवा क्षेत्रातून येतात आणि उत्पादन क्षेत्रात जो रोजगार अपेक्षित आहे किंवा जे उत्पन्न अपेक्षित आहे ते येत नाहीये. त्यासाठी काहीतरी करण्याची गरज वाटत नाही आणि त्यासाठी जर भांडवली खर्च वाढवला आणि थोडीशी तूट वाढली तरी काय फरक पडतोय? बघा, भांडवली खर्च उद्योग क्षेत्राकरताही वाढवण्यात येतो आहे, तो वाढवण्यात येत नाहीये अशातला भाग नाहीये. मधला एक काळ असा होता 2000 नंतरचा जवळजवळ 14-15 वर्ष की सेवा क्षेत्राची वाढ खूप मोठ्या प्रमाणावर झाली आणि उत्पादन क्षेत्राची वाढ तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकली नाही. त्यामुळे उत्पादन क्षेत्राचं एकंदरीतच GDPतलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कमी कमी होत गेलं. पण आता अशी परिस्थिती आहे की ते स्टॅबिलाइज होऊन वाढण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकतोय. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं आणि मी स्वतः गेली 47 वर्ष उद्योगात आहे, मला स्वतःला असं दिसतंय की टेक्नॉलॉजीज आल्या, प्रत्येक आलेल्या टेक्नॉलॉजीत आपल्याला ही भीती निर्माण झाली की म्हणजे लोकांची कामं कमी होतील का, नोकऱ्या जातील का. संगणक आले तेव्हाही ही भीती होती, CNC मशीन झाली त्याही वेळेला ही भीती होती, रोबो झाले त्याही वेळेला ही भीती होती आणि आता AI येतंय त्याही वेळेला हीच भीती व्यक्त होते. मी असं म्हणेन की ही भीती गेल्या अनेक लाटांच्यात तरी फोल ठरलेली आहे. प्रत्येक लाटेबरोबर रोजगार वाढलेले आहेत देशातले आणि प्रत्यक्ष मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तर ते वाढताना मी अनुभव घेतोय, माझ्या स्वतःच्या उद्योगात घेतोय, आजूबाजूला अनेकांचे उद्योग मी बघत असतो. या सगळ्या उद्योगांच्यातनं रोजगार वाढलेत. रोबो झाले म्हणून माणसं कमी झाली असं झालं नाहीये, रोबो चालवायला CNC मशीन झाली म्हणून माणसं कमी झाली असं झालेलं नाहीये. हा, आणि रिलायबिलिटी वाढलेली आहे, प्रॉडक्टिव्हिटी वाढलेली आहे, याच्या माध्यमातून नवीन नवीन मार्केट्स आपल्याला मिळालेली आहेत, नवीन नवीन प्रोडक्शन करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहेत आणि ज्यांनी कोणी हे व्यवस्थित प्लॅनिंग केलंय त्या सगळ्यांकडे रोजगार वाढलेले आहेत.
रोबो आला तर रोबो म्हणजे ठीक आहे, वेल्डिंग तो रोबो करेल किंवा एखादी असेंब्ली तो रोबो करेल, तिथला माणूस जाईल, पण त्या रोबोचा मेंटेनन्स, त्या रोबोचं म्हणजे अपकीप, त्याच्याकरता लागणारं सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, या सगळ्या गोष्टींच्या शेवटी मनुष्यबळ वाढतंच, कमी कुठेही होत नाही. अगदी हा जो मुद्दा आहे तो मी बाम सरांना पण विचारणार आहे. बाम सर, जसा आता भोगले सरांनी उल्लेख केला की रेड टेपिझम कमी होत आहे. पूर्वी ज्या प्रक्रियेला म्हणजे एखाद्या डिफेन्ससाठीचं प्रोडक्ट आम्ही तयार केलं तर ते अप्रूव्ह होऊन त्याची प्रोक्युअरमेंट किंवा त्याची ऑर्डर मिळण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागायचा. आता ते रेड टेपिझम कमी झालेलं आहे. सैन्यामध्ये तुम्ही इतकी वर्ष काम केलेलं आहे. सैन्य म्हणजे भारतीय सैन्य हा सगळ्यात मोठा ग्राहक आहे या अर्थव्यवस्थेतला, कारण अनेक गोष्टींचा सगळ्यात पहिला ग्राहक हा भारतीय सैन्य. अशा वेळेला भारतीय सैन्याला या सगळ्या प्रक्रियेचा कितपत फरक जाणवतोय, म्हणजे आधीचं गव्हर्नमेंट आणि आत्ताचं, म्हणजे आपण कुठल्या विचारधारा किंवा पॉलिटिकल पार्टी नको, पण गेल्या 10 ते 12 वर्षातला रेड टेपिझमचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव, तुमचं काय मत आहे? जसं तुम्ही म्हणालात की खूप फरक आहे. जे पहिले सिस्टम्स होते प्रायव्हेट सेक्टरमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग फॉर डिफेन्स सर्व्हिसेस हे एक निराशाजनक बाब होती. म्हणजे प्रायव्हेट उद्योजक कधीच डिफेन्सच्या जवळ नाही यायचा, कारण त्याला माहिती होतं की मी कारवाई सुरू केल्यानंतर, R&D केल्यानंतर 1 वर्षांनी मला सांगितलं जाईल की तुमचं प्रोडक्ट हे ऍक्सेप्टेबल नाहीये. हे निश मार्केट आहे, हे खरं आहे, पण त्याच्यासाठी प्रत्येक वेळा बाहेर जाण्याची गरज नाहीये. आता जे हालात आहेत किंवा आता जे एन्व्हायरमेंट आहे आणि स्पेशली या गव्हर्नमेंटचं, हे फारच कंड्युसिव्ह आहे. आणि मी हे स्वतः पाहिलंय, कारण प्रोक्युरमेंटमध्ये आणि फायनान्शियल प्लॅनिंग डायरेक्टरेटमध्ये मी पण नोकरी केली असल्यामुळे मला हे जवळून माहिती आहे. जे निराशा आधी होती ती कम्प्लिटली आता आशामध्ये पलटली आहे. तुम्ही पाहाल की आजच्या तारखेमध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टनरशिपमध्ये किती मोठे कामं होत आहेत. टाटाजमध्ये आहेत, अडारीमध्ये आहेत, रिलायन्सवाले करतायत, कयानीवाले करतायत, भारत फौजवाले सोलर इंडस्ट्रीजमध्ये रॉकेट्स बनवत आहेत. हे जे सध्या होत आहे, आणि जसं राम म्हणाले होते की जे पहिले होतं आणि जे आज आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. पहिले माणूस रजिस्ट्रेशन करायला पण मागे पुढे पाहायचा की मी डिफेन्स सेक्टरमध्ये रजिस्टर नाही करत, इथे स्कोप भयंकर आहे. आणि जवळजवळ मागच्या 10 वर्षापासून या गव्हर्नमेंटनी हे सातत्याने पुढे आणत गेले आहेत. फॉर एक्झाम्पल, त्यांनी पुष्कळ अलग अलग स्टेप्स घेतले आहेत, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आयडेक्स म्हणजे इनोव्हेशन ऑफ डिफेन्स एक्सलन्स किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड हे तयार केले आहेत. आणि ह्याच्यामध्ये ज्या उद्योजकाला आपलं प्रोटोटाईप बनवायचं आहे किंवा ट्रायल करायचं आहे, ह्याच्यासाठी त्यांना फंड्स मिळतात. DRDO जे एक मेन प्रायोरिटी सेक्टर होतं डिफेन्ससाठी, जे फक्त ते लोकच करू शकत होते, त्यांना पण आता सांगितलं गेलं आहे की त्यांचं 25% त्यांच्या बजेटमधले ठेवतील प्रायव्हेट पब्लिक सेक्टरला द्यायला. आणि तुम्ही पाहिलंय की ॲज अ डेलिबरेट एफर्ट एक पहिले 100 आयटमची निगेटिव्ह लिस्ट बनली होती. आता त्या निगेटिव्ह लिस्टचं नाव चेंज करून पॉझिटिव्ह लिस्ट केली आहे. आणि त्याच्यामध्ये दरवर्षी सुधार होतो, ज्याच्यामध्ये लेजिस्लेट केलं गेलं आहे की हे आयटम्स किंवा हे सबसिस्टम्स फक्त भारत देशामधूनच केलं जाईल. आणि मी आज स्वतः पुष्कळ लोकांना ॲडवायझर आहे आणि हे व्हॉलंटरी करतो की कसं त्यांना डिफेन्स सेक्टरमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांना पडता येईल आणि काय काय त्यांना करावं लागेल ज्यांनी की ते पुढे जाऊ शकतील. जी एक निराशावादी सोच होती ती आज खूप आशावादी आहे. आणि आज खूप लोक स्मॉल आयटम्स जसं सबसिस्टम्स आहेत किंवा स्प्रिंग्स आहेत, जे आपण बाहेर रशियामधनं किंवा दुसरीकडनं इम्पोर्ट करत होतो, आज आपल्याकडे बोफोर्स गन म्हणजे आपण आता बऱ्यापैकी स्वयंनिर्भर झालेलो आहोत. आपण त्याचं उदाहरण म्हणजे इन्सास सारख्या गन आपण स्वतः बनवतो आहोत, DRDO आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. माझ्याकडे वेळ कमी आहे, 5 ते 6 मिनिटाचा आहे. 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर मला या बजेटमधल्या लक्ष वेधायचं आहे. एक तर मी वाळिंबेंना प्रश्न त्या संदर्भातला विचारणार आहे, तो म्हणजे आवास योजनांवर जोर. वाळिंबे आपल्यासोबत नाही आहेत, त्यांना कुठल्या वेगळ्या एका कार्यक्रमात जायचं होतं, त्यामुळे ते आता गेलेत.
मात्र हाच मुद्दा की आवास योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा आपण बघितलं तर शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागात असेल, फडणवीस सर तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो की शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, आवास योजनेवर खूप भर देण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने एक प्रॉमिसिंग किंवा आपण फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणता येईल मोदी सरकारचा, आणि त्या दृष्टीनं खूप मोठी तरतूद या बजेटमध्ये झाल्याचं दिसतंय. त्याचबरोबर मोफत सूर्यघर योजनासुद्धा ती पण त्याचाच एक भाग म्हणता येईल. काय कारण तुम्हाला वाटतं की बऱ्यापैकी म्हणजे 2022 पर्यंत अमुक अमुक इतक्या लोकांना घरं मिळणार अशी घोषणा केली गेली होती, ती घोषणा पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे टीका झाली, म्हणून हा भर दिला जातोय? कसं आहे की घर ही आपण म्हणतो की अत्यंत मूलभूत अशी गरज आहे आणि जेव्हा त्याची पूर्ती होते, अर्थात बॅकलॉग निर्माण झाला म्हणून तुम्ही म्हणताय तसं परत घोषणा किंवा त्याची वाढीव घोषणा किंवा आता सौर घर ज्याच्यामध्ये आज अर्थमंत्र्यांनी सांगितलं की 1 कोटीची मर्यादा असताना त्याच्याहून जास्ती लोकांनी त्याच्यासाठी आपली नाव नोंदणी केलेली आहे. याचा अर्थ लोकांनाही ते करण्याची त्याची गरज आणि त्यातनं 300 युनिट्सपर्यंत त्यांना जर वीज मोफत मिळणार असेल तर एक मोठा खर्चाचा भार माणसावरनं उतरतो. हा प्रत्येकाच्या पारिवारिक नियोजनाचा भाग आहे. पण त्याची गरज अशासाठी आहे की जेव्हा ह्या अन्न वस्त्र निवाऱ्याची आपण जेव्हा काळजी घेतो तेव्हा पुढच्या 10 वर्षामध्ये एक मोठा मध्यम वर्ग आपल्या देशामध्ये निर्माण होण्याचं आपण सूतोवाच केलेलं असतं आणि त्यामुळे कधीही बॅकलॉग जर असेल तर तो भरून काढला पाहिजे आणि त्यासाठी ह्या तरतुदी या केल्याच गेल्या पाहिजेत आणि त्या केल्या गेल्यात ह्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. एक मी फक्त मगाशी जो आपण वित्तीय तूट आणि हा विषय जो बोलत होतो त्याच्यामध्ये एक थोडासा आणि जे आधी बोललं गेलं त्याला फक्त एक थोडासा आपण म्हणतो की एक रंग की ज्याला आपण म्हणतो की क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं आणि ते क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर जशी डिफेन्समधली उदाहरणं आली तशी खर्चाची गुणवत्ता वाढवणं म्हणजे त्याच खर्चामध्ये आपल्याला अधिक चांगला भरमसाठ खर्च करण्यापेक्षा खर्च कुठे केला हे महत्त्वाचं आणि तो योग्य ठिकाणी पोहोचतोय का नाही. तर ह्या ज्या रचना उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे खर्चाचं नियोजन आपलं चांगलं झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की कॅपिटल एक्सपेंडिचर करण्यासाठी आपल्याला जी एक स्पेस लागते ती निर्माण झाली कारण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरची वाढ आपण मर्यादित ठेवू शकलो. त्यामुळे हा पण एक त्यातला मुद्दा पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून त्यातनं हे ज्या मूलभूत गरज आहे त्यासाठी आपण तुमचा मुद्दा लक्षात आला. केळकर सरांना काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. 2 गोष्टी ज्या मला प्रामुख्याने सांगायच्या वाटतात ज्या आपण मिस केलेल्या आहे. एक तर त्या अनाउन्समेंट झालेली आहे की विवाद से विश्वास तक 2024 म्हणून एक नवीन स्कीम येणार आहे. तर करदात्यांकरता किंवा ज्यांचे लिटिगेशन चालू आहे त्यांच्याकरता एक आनंदाची बातमी आहे. ती स्कीम काय असणार आणि काय होणार हे आपण बघूया. सर्वात जास्त महत्त्वाचं जे मला वाटतं जे आत्तापर्यंत आपण बोललो नाही ते म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट होणार आणि 6 महिन्यात तो पूर्ण होणार अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. तर मला असं वाटतं की 6 महिन्यानंतर पुन्हा एखादं नवीन अंतरिम बजेट येणार आणि इन्कम टॅक्समध्ये अजून नवीन काही बदल होतात असं त्याच्यातनं जाहीर होताना दिसतंय. हे लक्षात येणार. पानसेजी, कृषी क्षेत्राबाबत तुम्हाला काही सांगायचं असल्यास, नाहीतर मी भोगलेंकडे जाणार आहे शेवटच्या मुद्द्यासाठी. कृषी क्षेत्राबद्दल जर पेपर अर्थमंत्र्यांनी लिहिलेला जर तुम्ही मला विचारलं तो तपासायचा झाला तर मला उत्तरांचं त्यांनी लिहिलेलं माहीत नाही, पण अक्षर चांगलं आहे, टापटीप वगैरे त्याचे मार्क देऊ. अगदी भोगलेजी, या चर्चेचा समारोप करताना मी तुमच्याकडे येतो. ओव्हरऑल बजेटबद्दलची मतं आपण सगळी ऐकलेली आहेत. जसं आता केळकर सर म्हणाले की एखादं इंटरिम बजेट अजूनसुद्धा येऊ शकतं आणि आपल्याला आठवत असेल की 2022-23 मध्ये मला वाटतं निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये अनेक घोषणा केल्या आणि त्यानंतर परत बऱ्याचशा घोषणा केल्या. तसं काहीतरी आत्ताही असू शकतं. ओव्हरऑल बजेट किती मार्क तुम्ही या बजेटला द्याल? तुम्हाला हा मान की या बजेटचं इव्हॅल्युएशन करण्याचा? तसं मार्क देण्याच्या आधी एक छोटासा मुद्दा मला मांडायचा आहे की आपण असं म्हणतो की महाराष्ट्राला आपण जेवढे रुपये देतो त्या मानाने आपल्याला कमी पैसे आपल्याला दिले जातात असा एक मुद्दा इथे आला होता. बजेट ॲलोकेट किंवा गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूजमधनं राज्याला दिल्या जाणाऱ्या फंड्समध्ये त्या राज्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ याचा काही भाग असतो, पण बराचसा पैसा हा मॅचिंग ग्रँट्सच्या बेसिसवर गव्हर्नमेंट देत असतं. म्हणजे 80% पैसे सेंट्रल गव्हर्नमेंट देईल, 20% पैसे राज्यांनी घालायचे आणि ते 80% पैसे घेऊन 20% पैसे घालून खर्च करायचे. दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारच्या गेल्या 15 वर्षाचा
एकंदर आढावा घेतला तर असं दिसतं की केंद्र सरकार ज्या योजनांकरता पैसे द्यायला तयार आहे त्या योजनांना आम्ही मॅचिंग ग्रँट द्यायला तयार नसतो आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे येणारा जो पैशाचा ओघ आहे तो पर्यायाने कमी होतो. याचा विचार कुठेतरी आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून आपल्या बजेटमध्ये तशा प्रोव्हिजन करून मॅचिंग ग्रँट देण्याकरता प्रयत्न झाले पाहिजेत. ते ज्या दिवशी व्हायला लागतील त्या दिवशी महाराष्ट्राला त्याच्या वाट्याचा पैसा निश्चित मिळेल याची मला खात्री वाटते. ओव्हरऑल बजेटला मार्क द्यायचं ना तर मी असं म्हणेन की हा बोला. केंद्र पैसे देत असताना त्याच्यात काही तर क्षेत्रफळ आणि लोकसंख्या याच्या प्रमाणात देत असतं. त्यामुळे मोठी राज्य जी आहेत ज्यांच्या लोकसंख्या मोठ्या आहेत त्यांना आपोआपच जास्तीचे पैसे मिळतात. पण अनेक योजना अशा असतात की ज्या मॅचिंग ग्रँट बेसिसवर दिल्या जातात आला लक्षात, आणि मुद्दा मॅचिंग लक्षात ग्रँट आला तुमचा. आपण दिली पाहिजे आपल्या बजेटमधनं तरच. आता ओव्हरऑल बजेटला किती मार्क द्यायचे असा प्रश्न जो तुमचा होता मी थोडासा याच्याकडे साकल्याने बघतो या बजेटकडे आणि उद्योगाच्या दृष्टीने घेतलेल्या अनुभवातनं मी असं म्हणेन की मी या बजेटला साधारणतः 7 ते 7.5 मार्क देईन. म्हणजे हे बजेट त्या स्तराचं आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे 70 ते 75% इथे बाकीही आपल्याकडे स्टुडिओमध्ये 4 गेस्ट आहेत. साधारण तर एक अंदाज आकड्यात जर सांगितलं. मी सांगितलं ते उत्तर. तुम्ही मार्क देणार नाही कारण अक्षर चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की भोगले सरांनी जो मुद्दा मांडला तो प्रामुख्यानं महत्त्वाचा आहे की केंद्राने एखाद्या क्षेत्रामध्ये तरतुदीची तयारी दाखवली तर राज्याने सुद्धा आपले प्राधान्यक्रम त्या अनुषंगानं अलाइन केले पाहिजेत किंवा त्या अनुषंगानं ते आखले पाहिजेत जेणेकरून त्याचा अधिक चांगला परिणाम आपल्याला अर्थव्यवस्थेवर घडवून आणता येईल आणि त्या दृष्टीनं या बजेटकडे बघणं गरजेचं आहे. अर्थसंकल्प सगळ्यांना उत्सुकतेचा विषय जो असतो टॅक्स तो मुद्दा महत्त्वाचा होता आणि त्या अनुषंगानं फारशी निराशा जरी केली नसली तरी फारसा दिलासाही दिलेला नाही आहे. त्यामुळे बजेट अर्थसंकल्प या सगळ्याची जी उत्सुकता होती त्याचं विश्लेषण आपण ऐकलं आणि त्या अनुषंगानं तुमच्या आयुष्यात नेमका काय फरक पडतोय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि तो तुम्ही पुढच्या काळात पाहालच ही अपेक्षा व्यक्त करूया आणि इथेच थांबूया. सर्व पाहुणे सर्व अर्थतज्ञ आणि सगळे जे विश्लेषक होते त्या सर्वांचे धन्यवाद जे या डिस्कशनमध्ये आपल्यासोबत समाविष्ट होते. धन्यवाद.